कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरून सरकारला घेरलेलं होतं। तेच आज शरद पवार देखील नाशिकमध्ये करणार आहेत। आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं नाशिकमध्ये शिबिर होत आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी देखील तयारीला सुरुवात केली आहे। या शिबिरामध्ये पक्ष संघटना बळकट करण्यासोबतच आगामी महापालिका निवडणुकांसाठी रणनीती आखली जाणार आहे। या शिबिरामध्ये शरद पवार यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। शिबिराच्या माध्यमातून पक्षाने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचं एक दिवसीय शिबिर आज नाशिकमध्ये पार पडत आहे आणि त्यासाठी नाशिकमधल्या अडगाव परिसरामध्ये असणाऱ्या श्री स्वामीनारायण बँक्वेट हॉल या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। या शिबिराच्या निमित्तानं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीनं आपण सामोरे जायचं आणि कशा पद्धतीनं आपण ह्या निवडणुका लढायच्या आहेत या संदर्भातलं मार्गदर्शन करण्यात येणार आहेत। याच्यामध्ये वेगवेगळे बाहेरचे वक्ते देखील बोलवण्यात आलेले आहेत। सुभाष वारे असतील, अशोक वानखेडे असतील, यासोबतच माजी मंत्री जितेंद्र आव्हाड जे सध्या निवडणूक प्रक्रियेसंदर्भामध्ये बोलणार आहेत, तर माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे पक्षाच्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भूमिका कशी असेल या संदर्भामध्ये बोलणार असल्याची माहिती आहे। ही व्यवस्था आपण या ठिकाणी पाहतोय। देवाभाऊ नावाचं कॅम्पेन सध्या महाराष्ट्रात चर्चा आहे। त्या कॅम्पेनला देखील देवा याची उत्तरं मिळणार का अशा पद्धतीचं एक आशयाचं जाहिरात सर्व दैनिकांमध्ये देण्यात आली आहे आणि मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न जे आहेत ते पक्षाच्या वतीने विचारण्यात आले। कॅमेरामन अनिल संगेरसह निलेश बुदावली, एबीपी माझा, नाशिक। आशिया चषकामध्ये आज दुबईत भारत आणि पाकिस्तान दरम्यान मॅच होणार आहे। त्यावरून महाराष्ट्रात राजकीय सामना रंगलाय। ठाकरेंच्या शिवसेनेनं या मॅचला कडाडून विरोध केलाय। आज ठाकरेंच्या शिवसेनेकडून राज्यभरामध्ये माझं कुंकू माझा देश हे आंदोलन करण्यात येणार आहे। दरम्यान यावर काल पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकार आणि भाजपवर कडाडून हल्ला चढवलाय। पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानची क्रिकेटचा सामना म्हणजे शहीदांचा अपमान असल्याचा हल्लाबोल हा उद्धव ठाकरेंनी केलाय। त्याचबरोबर बाळासाहेब ठाकरेंबरोबर टीका करणाऱ्यांनी औकातीत राहावं असा इशारा देखील त्यांनी केलाय। माझं कुंकू माझा देश पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यामध्ये हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात शिवसेना महिला आघाडीचं राज्यव्यापी आंदोलन असा आशय बॅनरवरती पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी। पाहूयात। ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज राज्यव्यापी आंदोलन केलं जाणार आहे। माझा कुंकू माझा देश असे या आंदोलनाला लाईन जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर संपूर्ण दादरच्या सेना भवन परिसरात बॅनरबाजी केलेली आपल्याला पाहायला मिळते। माझं कुंकू माझा देश असं मोठ्या अक्षरात लिहिलेलं पाहायला मिळते। पहलगाम भ्याड आतंकवादी हल्ल्यात हात असलेल्या पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट खेळण्यास परवानगी देणाऱ्या दुटप्पी केंद्र सरकार विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीचे राज्यव्यापी आंदोलन असे हे सगळे बॅनर जे या संपूर्ण सेना भवन परिसरात लावण्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात। राज्यव्यापी आंदोलन जे ते केलं जाणार आहे, त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्रभर हे आंदोलन असेल आणि अशाच प्रकारे अनेक ठिकाणी बॅनरबाजी सुद्धा केलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। दरम्यान आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्यामध्ये भारताच्या अंतिम 11 मध्ये शुभमन गिल, सूर्यकुमार, अभिषेक शर्मा सारखे फलंदाज, जसप्रीत बुमराह सारखे वेगवान गोलंदाज आणि कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती सारखे फिरकीपटू आहेत। तर दुसरीकडे पाकिस्तान संघ नवीन कर्णधार सलमान अलीच्या नेतृत्वामध्ये मैदानात उतरेल। पाकिस्तानी संघातील काही सर्वात प्रतिभावान फलंदाज म्हणजे सलामवीर सॅम अयूब, मधल्या फळीतील फलंदाज हसन नवाज आणि अबरार अहमद यांच्यावरच पाकिस्तानची मदार असेल। दरम्यान आयसीसी स्पर्धांचा इतिहास लक्षात घेता भारताचं पारडं हे कायमच जड राहिलंय। भाजपकडून राज्यभरामध्ये राबवण्यात आलेल्या देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच उत्तर सांग असं आशय देण्यात आलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्यात। शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, कायदा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना 2100 रुपये, युवकांना नोकरी या प्रश्नांची उत्तरं कधी मिळणार त्यांनी उत्तरं मागण्यात यावी। देवा तूच सांग असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आले। तसंच या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचं पक्षाकडून आवाहन करण्यात आलंय। उद्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा नाशिकमध्ये भव्य आक्रोश मोर्चा आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं सोमवारी नाशिकमध्ये आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चाच्या निमित्तानं आता मोर्चाच्या आदल्या दिवशी वेगवेगळ्या दैनिकांमध्ये
काही जाहिराती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. आपण पाहतोय वेगवेगळे दैनिक या ठिकाणी आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपण या जाहिरातीमध्ये पाहतोय कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा, पिकाला हमी भाव, लाडक्या बहिणीला 2100 रुपये, असुरक्षित महिला, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्हाला कधी मिळणार अशा पद्धतीचा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. दादा, कोणकोणत्या दैनिकांमध्ये या जाहिराती आपल्याला पाहायला मिळतात? लोकमत, सकाळ, दिव्या मराठी, गावकरी, देशदूत, जेवढे लोकल दैनिक आहे सर्व याच्यात आहे. एकीकडे देवा भाऊ आणि दुसरीकडे देवा अशा पद्धतीचं हे चित्र सध्या आपल्याला दैनिकांमध्ये पाहायला मिळत आहेत. भाजपच्या वतीनं जे कॅम्पेनिंग राबवण्यात आलं होतं त्या कॅम्पेनिंगला उत्तर हे आता देवा तूच सांग या निमित्तानं करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आलेले आहेत असं देखील आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कॅमेरामन अनिल संगरे, निलेश बुदावले, एबीपी माझा, नाशिक, आडगाव नाका. पुण्यातल्या पाहणी दौऱ्यादरम्यान अजित पवारांकडे पुण्यातल्या एका महिलेनं वाहतूक कोंडी संदर्भात तक्रार केली आहे. तक्रार करताना त्यांनी गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकरांचा संदर्भ दिलाय. मनोहर पर्रीकर जसे ट्रॅफिक पाहायला फिरायचे तसं तुम्ही पण फिरा, वेळ न सांगता येऊन बघा म्हणजे कळेल असा थेट सल्ला एका महिलेनं अजित पवारांना दिलाय. यावर अजित पवारांनी काय उत्तर दिलंय तेही पाहूयात. होप्स आहेत त्याबद्दल काही शंका नाहीये, पण सर पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तर तुम्ही कोणीतरी इथेच राहतात, तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे. असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही. मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर ते जसे फिरायचे तसे तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला. दॅट इज द बेस्ट सोल्युशन. अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार नाही सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये. फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला. पीएमसी आली आहे, पीएमआरडी आली, अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी. त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजे त्या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे. आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी मनोज जरांगेंना आव्हान दिलंय. तुम्ही ओबीसी समाजात आलात तर मग आता 11 ओबीसी मुलांची लग्न लावून द्यावं असा प्रस्ताव त्यांनी दिलाय. सोबतच मराठा समाजावर हल्लाबोल केलाय. लग्नावेळी 96 कुळी आणि निवडणुकीवेळी ओबीसी असं एनडी पाटील म्हणायचे असा टोला देखील हाकेंनी लगावलाय. दरम्यान हाकेंनी आक्रस्ताळेपणा थांबवावा असा सल्ला भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिलाय. लग्न ठरवायची वेळ आली की 96 कोळी क्षत्रिय आणि गावच्या सरपंच पदाची निवडणूक आली की आम्ही ओबीसी, आम्ही मागासवर्गीय. एनडी पाटील बोलले होते, मी नाही ठरवलं. अरे चोरानो, जात चोरानो, मागासपणाचे डोहाळे लागले तुम्हाला. तुमची गरिबी आली तर आमचा एखादा व्यवसाय तुम्ही स्वीकारला का? नंदीबाईला ढोलगडायला दाखवलंय आणि घरोघरी गेले मागायला. हाके साहेबांना मी एक विनंती करेल, प्रत्येकच वेळेस आक्रस्ताळेपणा करण्याचा त्यांचा जो ॲटम दिसतोय तो थोडासा थांबवला. दरच वेळेस बोलताना तुम्ही जर एवढ्या आक्रमकपणाने आणि मोठ्या आवाजात बोलायचं म्हणूनच प्रश्न सुटत नसतात. दुसरीकडे आरक्षणावरून मनोज जरांगे आणि वडट्टीवारांमध्ये देखील वार आणि पलटवार सुरूच आहेत. परंपरा, आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळ येतं. उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या. हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकांना शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नाही. आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे, कोणाला हे करायचं आहे, जरांगे कोण ठरवणार? ओबीसी चळवळीमध्ये जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर काय एकट्या जरांगेलाच महाराष्ट्रात राहायचं आहे? तुम्ही कोणाची बाजू घेताय हेही तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्या लायकीचा माणूस पाहिजे, मग त्याची बाजू घ्यावा. आम्ही तुम्हाला तर काय बोललो नाहीत आणि त्याची कड घ्यायला त्याला तुमची कोणची माया येते एवढी? तुम्हाला कोणचं तो पुढं येऊ देतोय? राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा ओबीसी आरक्षण मुद्दा गाजतोय. राज्य सरकारनं मराठा आरक्षणासंबंधी 2 सप्टेंबरला GR काढून हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीला सुरुवात केली आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर आज बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघाचं अधिवेशन आहे। याआधीच राज्य ओबीसी अधिकारी कर्मचारी महासंघानं जातीनिहाय जनगणनेची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी आणि राज्य सरकारनं 2 सप्टेंबरला काढलेला GR रद्द करावा अशी मागणी केली आहे। बीडमध्ये कालपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे। पावसानं जिल्ह्यातील नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत। शहरातील बिंदुसारा नदी खळखळून वाहते। खरीपाच्या पिकांसह इतर काढणीला आलेल्या पिकांना याचा फटका बसलाय। बिंदुसारा नदीपात्रामध्ये याच जवळून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास माने यांनी। पाहूयात। हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार बीडमध्ये कालपासून दमदार अशा पावसाने हजेरी लावलेली आहे आणि याच पावसामुळे सध्या आपण पाहू शकता की अशा स्वरूपामध्ये जिल्ह्यात ठिकठिकाणी असं चित्र जे आहे ते पाहायला मिळते, जे चित्र हे समाधानकारक म्हणावं लागेल। कालपासून सुरू असलेल्या पावसानं खळखळून वाहताना पाहायला मिळते आहे। ही बीड शहरातील बिंदुसारा नदी आहे। या ठिकाणी जर पाहिलं तर ही नदी आता तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळते। पाटोदा या परिसरामध्ये पाऊस झाला, बीडमध्ये पाऊस झाला आणि त्याच पावसानं सध्या हे चित्र जे आहे ते पाहायला मिळत आहे। बीड जिल्ह्यामध्ये 150 पाणी प्रकल्प आहेत। त्या 150 पाणी प्रकल्पामध्ये कालपासून सुरू असलेल्या पावसानं मोठ्या पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळेच समाधानकारक असं चित्र पाहायला मिळतंय। मात्र दुसरीकडे जी खरीपाची पिकं होती, काढणीला आलेली पिकं होती, ती मात्र या पावसामुळे नुकसान झाल्याचं देखील पाहायला मिळतंय। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, बीड। तर पुढची बातमी आहे सोलापूरमधून। सोलापुरातील बार्शीमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले हे ओसंडून वाहू लागलेत। बेलगाव, मांडेगाव, ताडसौदने, सेलगाव या गावाला जोरदार पावसाचा फटका बसलाय। कांदा, उडीद, भुईमूग, सोयाबीन या पिकांचं मुसळधार पावसामुळे अतोनात नुकसान झालंय। धुवाधार पावसामुळे अनेक शेतीला तळ्याचं स्वरूप आल्याचं चित्र देखील पाहायला मिळतंय। सोलापुरात मागील 2 ते 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे। या मुसळधार पावसामुळे शहरातील सगळे नदी नाले ओढे जे आहेत ते तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळतात। मी सध्या सोलापुरातल्या जुना पुणा नाक्याच्या जवळ असलेल्या नाल्याजवळ आहे आणि एकूण एक रिक्षा चालक वाहून गेल्याची माहिती आहे। खरं तर रात्री 2 वाजताच ही घटना जी आहे ती समोर आलेली आहे। मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते अद्यापही वाहताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर याच्या आधी देखील एबीपी माझानं ही घटनास्थिती दाखवलेली होती। हा जो संपूर्ण रस्ता आहे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा रस्ता आहे, त्यामुळे शहरात जे लोक आहेत ते याच रस्त्याचा वापर करत असतात। मात्र पुलावरून पाणी वाहत असताना रस्त्याचा वापर करू नये असं प्रशासनाच्या वतीनं सांगण्यात येतं। मात्र आता जर तुम्ही परिस्थिती बघितली, अगदी नदीचं स्वरूप जे आहे ते रस्त्याला प्राप्त झालेलं आहे आणि याच पुलावर खरं तर बॅरिकेडिंग करणं आवश्यक होतं की कोणीही प्रवास करू नये। मात्र कुठलीही बॅरिकेडिंग केलेली नाहीये। किंवा जी पाईप्स वगैरे टाकलेले आहेत त्याला देखील बाजूनं रस्ता असल्याकारणानं त्यातूनच या रिक्षा चालकानं प्रवास करण्याचा प्रयत्न केला असावा। रात्री या ठिकाणी उजेड नसतं आणि या अंधाराच्या प्रवासामध्ये रिक्षा जी आहे ती वाहून गेल्याचा प्राथमिक अंदाज जो या ठिकाणी व्यक्त केला जातो। अग्निशमन दलानं रिक्षा जी आहे ती बाहेर काढलेली, मात्र सतीश शिंदे यांचा अद्याप कुठलाही शोध लागलेला नाहीये, ज्यांच्यासाठी यंत्रणा प्रयत्न करते। मात्र यंत्रणेकडे साहित्य कमकुवत असल्या कारणानं अद्यापही शोध कार्य सुरू झालेलं नाहीये। कॅमेरा पर्सन अयुब नगदीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। अक्कलकोट तालुक्यातील पावसाच्या प्रवाहात तरुण वाहून जाताना थोडक्यात बचावलाय। अक्कलकोट तालुक्यातील बंजगोळ गावाजवळील ही घटना आहे। स्थानिकांनी तत्परता दाखवल्याने तरुणाचा जीव हा वाचवण्यात यश आलेलं आहे। अक्कलकोट तालुक्यातल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले हे ओसंडून वाहू लागलेत। जायकवाडी धरणाचे संपूर्ण 27 दरवाजे उघडलेले आहेत। या वर्षामध्ये पहिल्यांदाच 27 दरवाजे उघडले असून धरणातून 1,13,184 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे। जायकवाडीचे 9 आपत्कालीन दरवाजे हे देखील उघडण्यात आलेत। दरवाजे 4.5 फूट पर्यंत उघडण्यात आलेत। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये तुफान पावसानं थैमान घातलंय। जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र ही परिस्थिती नियंत्रणात आली होती। काल झालेल्या पावसामुळे पुन्हा एकदा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे। इरई धरणाचे 7ही दरवाजे 1 मीटरनं उघडण्यात आलेत आणि त्यामुळे इरई नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। दुसरीकडे अमरावती, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शिरणाऱ्या वर्धा नदीच्या पाणीपात्रात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। याचाच सविस्तरपणे आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सारंग पांडेंनी। पाहूयात। चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला काल रात्री पुन्हा एकदा मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटांनी झोडपून काढलेला आहे आणि याचा परिणाम म्हणून चंद्रपूर शहरामधली जी पूर परिस्थिती आहे
ती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण आपण जर पाहिलं तर गेल्या आठवड्याभरात जो चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे इरई धरणाचे 7ही दरवाजे उघडण्यात आले आणि त्यामुळे इरई धरणाच्या पाणी पातळीत साहजिकच मोठी वाढ झाली होती. चंद्रपूर शहरातला जो रहमतनगर आहे, सिस्टर कॉलनी नगर भाग आहे, या ठिकाणी सध्या रात्रीपासून पाणी शिरलेलं आहे. सध्या पाण्याच्या पातळीत वाढ होत नाही आहे. मात्र जर समजा इरई नदीचा विसर्ग आणखी वाढवण्यात आला आणि वर्धा नदीमध्ये जे पाणी येतं विशेषतः यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यातून हे जर वाढत राहिलं तर चंद्रपूर शहराला पुराचा मोठा फटका जो आहे तो बसू शकतो. सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे मांगणी नदीला पूर आलाय. गगुर्डे, हदगाव, नालेवाडी गावाला पाण्याचा विळखा पडलाय. मांगणी नदीला पूर आल्यामुळे नालेवाडी इथून लाकूड तोडणीसाठी आलेले आदिवासी हे कुटुंब रात्रीपासूनच शेतात अडकले. तहसील प्रशासनानं या कुटुंबाला बाहेर काढण्यासाठी मदतकार्य पथक हे पाठवलं असल्याची माहिती ही आता देण्यात आली आहे. आज उद्या तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आठवडाभराच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा एकदा पावसानं हजेरी लावली आहे. अनंत चतुर्दशीनंतर मुंबईमध्ये पावसानं उसंत घेतलेली होती. काल मुंबईमध्ये काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. महामुंबईमध्ये आज रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. तर रायगडमध्ये रविवारी आणि रायगड रत्नागिरीमध्ये सोमवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. सातारामध्ये होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेमध्ये आज सकाळी 11 वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. बैठकीनंतर 2:30 वाजता साहित्य परिषदेमध्ये पत्रकार परिषद घेऊन नूतन संमेलन अध्यक्षाचं नाव जाहीर करण्यात येईल. साहित्य मंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यकारांची नावं ही अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आलीत आणि ज्यामध्ये रंगनाथ पठारे, विश्वनाथ पाटील, बाळ पोंडके यांची नावं ही आघाडीवर आहेत. साहित्य मंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी यांनी काहीच दिवसांपूर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांच्या अध्यक्षपदासाठी गळ घातलेली होती. मात्र नेमाडेंकडून अद्यापही प्रतिसाद मिळालेला नाहीये. खासदार निलेश लंके यांच्या एक दिवस राजासाठी या संकल्पनेतून शिवकालीन गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ शिवनेरी किल्ल्यापासून झालेला होता. त्याच मोहिमेचा पुढचा टप्पा हा अहिल्यानगर जिल्ह्यातील ऐतिहासिक विश्रामगड अर्थात पाटकिल्ला इथं पार पडलाय. छत्रपती शिवाजी महाराज जालना मोहिमेवरून परतत असताना अकोला तालुक्यातील पट्टा किल्ला इथं महिनाभर विश्रांतीसाठी थांबलेले होते. त्यामुळे हा किल्ला पुढे विश्रामगड म्हणून ओळखला जाऊ लागला. महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि स्वच्छतेची मोहीम ही खासदार लंके यांनी हाती घेतली आहे. हा प्रोजेक्ट नव्हे तर प्रत्यक्षरित्या कृती आहे. छत्रपती शिवरायांची कृती प्रत्येकाच्या मनामनात गेली पाहिजे. त्यासाठी हे किल्ले सुसज्ज झाले पाहिजे. किल्ल्यांची जी दुरावस्था आहे त्यामध्ये एक चांगली अवस्था झाली पाहिजे. त्या ठिकाणी स्वच्छता राहिली पाहिजे. ह्या हेतूने आम्ही आमचे एक कर्तव्य पार पाडतो. कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढताना दिसते. कल्याण डोंबिवली परिसरात एका दिवसामध्ये 67 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती ही कल्याण डोंबिवली महापालिका वैद्यकीय अधिकारी दीपा शुक्ल यांनी दिली आहे. विशेष म्हणजे वल्लीपीर रोड एकाच परिसरात तब्बल 4 ते 5 जणांना एका कुत्र्यानं चावा घेतलाय. कल्याणमध्ये 35 तर डोंबिवलीमध्ये 32 जणांना कुत्र्यांनी चावा घेतलेला आहे. ही आकडेवारी समोर आल्यानंतर कल्याण डोंबिवलीतील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न हा ऐरणीवर आलेला असून भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी ही आता जोर धरू लागली आहे. भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्यासाठी रेबीजकडून शस्त्रक्रिया केल्या जातात. तसेच अँटी रेबीज वॅक्सिन सुद्धा कुत्र्यांना दिले जाते. साधारण महिन्याला 1000 ते 1100 शस्त्रक्रिया येथे होतात. तसेच भविष्यामध्ये अजून एक डॉग सेंटर चालू करण्याचं महानगरपालिकेतर्फे प्रस्तावित आहे. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पुढील अपडेट श्रुतीसह पाहत रहा एबीपी माझा.